मूल हे कम्युनिटीने वाढवावं. ते कम्युनिटी प्रोजेक्ट असतं. म्हणजे एक आई किंवा आई वडील दोघं जण ह्यांची फक्त जबाबदारी नसून ती आजूबाजू शेजाऱ्यांची, त्यांच्या नातेवाईकांची, मित्रमैत्रिणींची पण जबाबदारी असते. म्हणजे आपल्या लहानपणी तेच होतं की आपल्याला सगळेच लोक होते बघायला. आता मुलांना फक्त आई वडील असतात. जे सोशल मीडियामुळे ना पॅरेंट्सला फार परफेक्ट असण्याचं ते पण एक आहे. नवीन युगातल्या पॅरेंट्सला आपल्याला कसं होतं की आई वडील मारून द्यायचे. माझी आई तर म्हणायची शिक्षकांना, हिला रागवा, सरळ करा, हिने जर जास्त शहाणपणा केला तर, किंवा मामानी पण काही म्हटलं तर मला आमच्या आई वडील असं की मामाशी जाऊन भांडले वा. आताचे पॅरेंट्स तसे नाही. आपण त्यांना काही सांगायला गेलं तर टीचर्स पण सांगतात, ऑफेंड होतात लगेच पॅरेंट्स, की आई बाबांनी बिलकुल टीका नाही करायची त्यांच्यावर, त्यांना सगळं छान ठेवायचं. की मॅटर्निटी लिव्हवर गेलेल्या लेडीज परत येत नाहीत. तर त्यातले अनेक रिझन पैकी एक आहे पोस्टपार्टम डिप्रेशन. म्हणजे जे लेडीजनी बोलून दाखवलं की ते मूल त्यांना नकोसं वाटतं. नमस्कार, मी श्री अजय देशपांडे. आजच्या आपल्या पॉडकास्टचे गेस्ट आहेत डॉक्टर वृषाली राऊत. ह्या एक ऑर्गनायझेशनल सायकोलॉजिस्ट आणि वेलबिंग स्ट्रॅटेजिस्ट आहेत. या क्षेत्रात त्यांचा जवळजवळ 20 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. ह्या आपल्या आजच्या पॉडकास्टमध्ये आपण असे बरेच काही विषय कव्हर केलेले आहेत जे की मॉडर्न पेरेंटिंगशी रिलेटेड आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला इन्साइट्स मिळू शकतात की मॉडर्न पेरेंटिंग म्हणजे एक्झॅक्टली काय, आणि टिपिकली मुलांना कसं सांभाळायला पाहिजे, किंवा त्यांच्या मनावर होणारा जो एक प्रकारचा इफेक्ट आहे बिकॉज ऑफ द वर्किंग पेरेंट्स, किंवा मुलं आपल्या पेरेंट्सला रोल मॉडेल कसं समजतात, आणि रोल मॉडेल समजत असतील तर त्याच्यासाठी पेरेंट्सनी कसं काम केलं पाहिजे, हे सगळं कव्हर केलेलं आहे. सो आजचा आपला हा पॉडकास्ट तुम्ही जरूर पहा. मॅम, वेलकम टू द पॉडकास्ट, आणि आज आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. सो आय थिंक समवेअर आज आपण एका फार महत्त्वाच्या विषयावर डिस्कशन करणार आहोत, की जे की बेसिकली कॉर्पोरेट एरा किंवा आपण डिजिटल एरा जो म्हणतो, तर त्याच्यामध्ये पेरेंटिंग कसं बदललंय, किंवा आपण ज्याला सो कॉल्ड मॉडर्न पेरेंटिंग म्हणतो, त्याच्याविषयी थोडंसं आपल्याकडनं जाणून घेण्याची हे आहे. सो पहिला प्रश्न माझा असा राहील की आजच्या कॉर्पोरेट लाईफमध्ये पालकत्व हे आनंदापेक्षा आपण म्हणतो की थोडंसं ओझं वाटायला लागलंय लोकांना. तर त्याचं काय कारण आहे, किंवा असं का होतंय? एक ऑर्गनायझेशनल सायकोलॉजिस्ट आणि HR असं मी एक 20 वर्ष काम केलं आहे. अजूनही आहे मी कॉर्पोरेटमध्ये. तर यावेळेला माझ्याकडे येणारे जे पालक आहेत, जे अर्थात एम्प्लॉईज आहेत, आणि जेव्हा ते काउन्सिलिंगला येतात त्यावेळेला त्यांच्याकडे बघून किंवा बोलण्यातून जाणवतं की पालकत्व, जे आता पालक होणार आहेत किंवा ज्यांना ऑलरेडी आहेत पालक, तर ते एक प्रोजेक्ट झालं आहे त्यांच्याकरता, आणि ते बर्डन आहे. आणि ओझं, जसं तुम्ही म्हटलं, बरोबर शब्द आहे तो. कारण एकंदरीत आपली जी मेट्रो सिटीजमधली राहण्याची प्रवृत्ती आहे, किंवा आपली संस्कृती जी झाली आहे, सतत वर्क सेंट्रिक आहे सगळं, एव्हरीथिंग इज वर्क सेंट्रिक. तर त्याच्यातून मग पॅरेंट्स हा जो रोल आहे हा अनेकांना समजतच नाही, किंवा ते त्याच्यात ॲडजस्ट होऊ शकत नाहीत. आणि ज्या पद्धतीचे कॉस्ट ऑफ लिव्हिंग आपल्याला सध्या आहे, एज्युकेशनची जेवढी कॉस्ट आहे, त्यानुसार वर्षाला, म्हणजे सध्या असा आकडा सांगितला जातो की 25 ते 48 लाखाच्या आसपास एक मूल वाढवण्याचा खर्च आहे. 20 वर्षापर्यंत जर तुम्हाला मूल वाढवायचं असेल तर ते 25 ते 48 लाख. आणि कधी कधी वर्षभराचा खर्च मुलांचा, म्हणजे एज्युकेशन आहे, हेल्थ केअर आहे, तर तो एक 1 लाखापासून 13 लाखापर्यंत व्हॅरी होऊ शकतो. काही काही ठिकाणी तो म्हणजे 1 करोड पण त्यांनी आकडे सांगितले आहेत, जर तुमचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग ते असेल तर. आता इतका खर्च जर पॅरेंटिंगवर होत असेल, आणि जसं मी आधी सांगितलं की आपलं वर्क सेंट्रिक लाईफ झालं आहे, त्यामुळे पॅरेंट्सला आणखी पैसे कमवावे लागतात, मग आणखी काम करावं लागतं. तर ही या सगळ्या म्हणजे जी काही त्यांची घालमेल आहे दोन्ही ठिकाणची, तर याच्यात ते काहीच एन्जॉय करू शकत नाही. म्हणजे माझी एक मैत्रीण जेव्हा लग्न करून युरोपला गेली, तर पहिला गोष्ट म्हणजे तिचं हे सांगितलं की इथे पॅरेंटिंग आणि लग्न ह्या दोन्ही एन्जॉय करण्याच्या गोष्टी आहेत. म्हणजे तुम्ही लग्न करता, आनंदात करता, आपल्याकडे प्रचंड बर्डन असतं लग्नाच्या, कारण ते तिथूनच सुरू होतं की लग्नाबद्दलच्या अपेक्षा विशिष्ट वयात करायचं आहे. मग त्यांना ते सध्या जो गेल्या 25 वर्षातला ट्रेंड आहे की स्टेटसमध्ये करायचं आहे, आणि आता तर खूपच आहेत, म्हणजे भन्नाट अपेक्षा आहेत लोकांच्या. मग त्या जर अपेक्षा असतील, अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन्स असतील, त्याच त्यांच्या पॅरेंटिंगकडे येतात. आणि जसं आम्ही बघतो की म्हणजे न वाढलेलं मूल जर पालक बनत असेल तर त्यांचा कसा परिणाम होईल त्या मुलांवर, हे तुम्ही विचार करू शकता. म्हणजे पालक होणं हे सुद्धा, यू शुड बी रेडी टू बी अ पॅरेंट.
असं मला हा ट्रेंड जाणवतो की लोक तयारच नाही आहेत की त्यांना पालक व्हायचं. बायोलॉजिकली तुम्ही झालेत, बायोलॉजिकली यू आर केपेबल, बट आर यू केपेबल सायकोलॉजिकली? म्हणजे तुम्ही स्वतःला सेल्फ रेग्युलेट करू शकत नाही, तर तुम्ही मुलांना सेल्फ रेग्युलेशन कसं शिकवणार? त्याच्यामुळे सध्याच्या काळात जे मल्टिपल स्ट्रेसर्स मी सांगितले त्याच्यातून आपल्याला हेच जाणवतं की ते बर्डनच झालं आहे. हो बरोबर. आणि म्हणजे ॲम्बिशन्स थोडेसे लोकांच्या वाढलेत, त्यामुळे लोक म्हणतात की बाबा म्हणजे मला पहिले करिअर वाईज थोडंसं स्टेबल होऊ दे आणि मग नंतर विल टॉक अबाउट पॅरेंटिंग, विल थिंक अबाउट पॅरेंटिंग. कारण आजकाल आपण तीही ट्रेंड बघतो की टिपिकली जे लोक कन्सिव्ह करतात दे आर इन देअर लेट 30s किंवा असं काय, तर त्याच्यामुळे फरक पडतो. हो. सो त्याच्याशी आता निगडीत एक प्रश्न आहे की आता जसं तुम्ही म्हणाल की दोन्ही पेरेंट्स वर्किंग असतात आणि टायमिंग तर ऑब्व्हियसली खूपच इरेग्युलर असतात, तर अशा वेळी टिपिकली काय होतं की द फर्स्ट गो टू प्लेस इज द डे केअर किंवा ज्याला आपण पाळणाघर म्हणतो. तर जेव्हा पेरेंट्स मुलांना पाळणाघरामध्ये सोडतात तर ते एक कुठलं तरी त्यांच्या मनात एक प्रकारचं गिल्ट असतं. तर ते गिल्ट का असतं आणि मग ते सपोज दूर करायचं असेल तर त्यासाठी काय करावं? युवल नोआ हरारी हे जे सेपियन्सचे लेखक आहेत त्यांचे खूप छान वाक्य आहे की मूल हे कम्युनिटीने वाढवावं. ते कम्युनिटी प्रोजेक्ट असतं. म्हणजे एक आई किंवा आई वडील दोघं जण यांची फक्त जबाबदारी नसून ती आजूबाजू शेजाऱ्यांची, त्यांच्या नातेवाईकांची, मित्रमैत्रिणींची पण जबाबदारी असते. म्हणजे आपल्या लहानपणी तेच होतं की आपल्याला सगळेच लोक होते बघायला. आता मुलांना फक्त आई वडील असतात किंवा मग त्यांना अर्थात पाळणाघरामध्ये ठेवलं जातं, जिथे ती डे केअर जे आपण म्हणतो की त्यांचे जेवढे लोक असतात. आता जी माझी मित्रमैत्रिणी बाहेर आहेत युरोप किंवा अमेरिकेमध्ये, त्यांच्या इथले डे केअर आणि आपल्या इथल्या डे केअरमध्ये प्रचंड फरक आहे. आणि अर्थात स्ट्रक्चरचा फरक आहे. त्यांच्याकडे कदाचित ती वर्षानुवर्षाची सवय आहे, त्यामुळे ते इव्हॉल्व्ह होत गेले, चेंजेस आहेत त्यांच्याकडे पॉझिटिव्ह. आपल्याकडे तेवढे नाही. म्हणजे अजूनही मला तेवढे काही चांगले रिपोर्ट्स डे केअरमधून येत नाही. आणि त्याच्यामुळे आईवडिलांना अर्थात गिल्ट दोघांनाही असतो, कारण वेळ देऊ शकत नाही त्यांना डे केअरमध्ये. त्यांना तो मग दुसऱ्या पद्धतीने तो गिल्ट बाहेर काढतात की स्पेंडिंग करून आणि मुलांना फार कौतुक करून. पण वेळ न देणं हे सध्याच्या याच्यामध्ये म्हणजे वर्क सेंट्रिक एरियामध्ये त्यांना असं गिल्ट ट्रिपवर असतात आई वडील दोघंही जण. 24/7 गिल्ट ट्रिपवर असतात आणि ते समहाऊ ते कम्पेन्सेट करण्याचा प्रयत्न करत असतात, पण त्याच्यातून निष्पन्न असं काही होत नाही. सो पण आता जेव्हा आपण डे केअर म्हणतो तर आता काही कंपन्या किंवा काही ऑर्गनायझेशन अशा आहेत की ज्यांच्याकडे इनहाऊस काही फॅसिलिटीज असतात. तर समजा कॉर्पोरेटसाठी आपल्याला समजा एक मेसेज द्यायचा असेल तर पेरेंटिंगच्या हिशोबाने आणि त्यांची जी लहान मुलं आहेत त्या हिशोबाने काय मेसेज देता येईल आपल्याला? आता ही खरं तर बेसिक फॅसिलिटी करायला हवी प्रत्येक ऑर्गनायझेशननी. म्हणजे जशा बाकीच्या अनेक बेसिक फॅसिलिटी असतात की बाबा लंच आहे किंवा तुमचं पाण्याचं अगदी फॅसिलिटी, तशी ही हवी. कारण दोन्ही म्हणजे स्त्री असो किंवा पुरुष कोणाच्याही कंपनीमध्ये जर ही फॅसिलिटी असेल तर दोघांचंही दडपण कमी होतं हे मी बघितलं आहे. ज्या कंपन्यांमध्ये हे असतात त्यांना आई वडील कधीतरी येऊन मुलं बघू शकतात थोड्या वेळ, जे टॉडलर्स आपण ज्यांना म्हणतो ते छोटे रांगणारे. पण सगळ्या कंपन्यांमध्येही नसते. ते बाकीचे खर्च त्यांचे जे आहेत उगाच ते थोडे कमी करून किंवा ह्याला काही फार गोष्ट लागत नाही, याला इच्छाशक्ती लागते. आणि हे खूप मोठं लॉंग टर्ममध्ये ॲडव्हान्टेज देणारी गोष्ट आहे. कारण तुमच्याकडे जर एखादी स्त्री जिचं मूल तुमच्याचकडे आहे, तिच्या अगदी जवळ आहे. कारण माझ्या मैत्रिणी सांगतात की आम्ही ऑफिसमध्ये असतो पण आमचं अर्ध लक्ष मुलांमध्ये असतं, आमच्या छोटकी मुलं काय करत असतील बा. माझी आई वर्किंग होती सरकारी जॉबमध्ये आणि मला माहिती येते की ते एक सेपरेशन एन्झायटी असते की आई जाते ऑफिसला मग दिसत नाही, मग त्या मुलांना पण ती आई सतत हवी असते. म्हणजे मला तसंच व्हायचं लहानपणी की ट्रिपवर वगैरे जायचं म्हटलं की अरे आपण आईला सोडावं लागणार इतके वेळा करता, आई तर आपल्याला तशी पण दिसत नाही. तर हे आता म्हणजे मी समजू शकते, मी रिलेट करू शकते. त्यामुळे पाळणाघर कॉर्पोरेटनी खरंच करायला पाहिजे. म्हणजे ते त्यांचं वेलबिंग स्ट्रॅटेजीचा पार्ट करावा त्यांनी. त्यात फार इन्व्हेस्टमेंट लागत नाही. मॅन्युफॅक्चरिंगमध्ये तर लेडीज पण कमी असतात आणि IT मध्ये लेडीज जास्ती असतात. तर आयडियली ते कॅन स्पेंड मनी. आणि प्रॉब्लेम यांनी दोन्ही गोष्टी सॉल्व्ह होऊ शकतात. म्हणजे जसं आपण आता थोड्या वेळापूर्वी बोललो की पेरेंट्स हे गिल्ट ट्रिपवर असतात, ते गिल्ट फॅक्टर थोडंसं कमी होईल आणि प्रॉब्ली त्या पर्टिक्युलर पेरेंटची म्हणजे स्त्री असो किंवा पुरुष असो त्याची प्रोडक्टिव्हिटी सुद्धा इक्वली ऑर्गनायझेशन मध्ये वाढेल. खूप त्याचा फोकस वाढेल. आणि सबसिडाइज रेटमध्ये करा तुम्ही किंवा पॅरेंट्स कडून पैसे पण घ्या, काही हरकत नाही. पण तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये त्या कॅम्पसमध्ये जर एखादं पाळणाघर असेल तर तो खूपच मोठा ब्लेसिंग राहील त्या पॅरेंट्स करता. करेक्ट. पण आता मोस्ट ऑफ द म्हणजे हा मेसेज तर आय एम शुअर प्रत्येक कॉर्पोरेटनी लक्षात घेऊन त्याच्यावर काम केलंच पाहिजे. पण करंट सिच्युएशन लक्षात घेता की बाबा जिथे पाळणाघर असतं म्हणजे टिपिकली पेरेंट्स जेव्हा मुलांना पाळणाघरात सोडतात तर
कुठेतरी असं होतं की आई वडिलांपासून, तुम्ही जसं म्हणाल की आई वडिलांपासून दूर असतात काही तास म्हणा किंवा काय जो काय पिरियड असतो तो, तर ह्याचा परिणाम लहान मुलांवर म्हणजे फ्रॉम लेट्स से द सायकोलॉजिकल वे ऑर द इमोशनल वे, हा त्याच्यावर काय म्हणजे कितपत फरक पडतो आणि कसा पडतो? जेवढे आता सध्या आपण ट्रेंड बघतो आहे, जेन झेडचा जो म्हणता येईल तुम्हाला ट्रेंड, त्याच्यामध्ये किंवा अनेक आपण स्टोरीज ऐकतो मीडियामधून की हे मूल असं वागलं किंवा अशा पद्धतीचा गुन्हा घडला आहे. तर सेल्फ रेग्युलेशन हा सगळ्यात मोठा फॅक्टर हा पॅरेंट चाइल्ड इंटरॅक्शनमधून डेव्हलप होतो. किंवा केअरटेकर जो असेल, आजी असेल आपली घरी, आजी आजोबा असतील, मामा मामी असतील, मावश्या असतील किंवा काका असेल, तर हे जे केअर टेकिंगचं किंवा आपल्याला कोणी एखादा बॉन्डिंग पण येतं त्याच्यामध्ये. तुम्हाला बॉन्डिंग कळत नाही. म्हणजे हे जे आहे, ज्यांना एकटी असतात मुलं, आणि एकटी असणारी पण मुलं बघितले, म्हणजे मोबाईल देतात, 10 वर्षाचं 12 वर्षाचं मूल असेल पण त्यांना इलाजच नसतो. सिंगल पॅरेंट्स असतात काही, हे बघितलंय. म्हणजे त्यांचे एक तर दुर्दैवाने जोडीदाराचा मृत्यू झाला असेल किंवा जोडीदाराचा डिवोर्स झाला असेल, तर मग ते ठेवणार कुठे? पण अशा मुलांमध्ये नंतर ज्या समस्या निर्माण होतात की ते मुलं सोशली केपेबल नसतात रिलेशनशिप एस्टॅब्लिश करण्याच्या. मग ते ठीक आहे, इंट्रोवर्ट अनेक लोक असतात, पण आपल्याला काही नाती तर असतात ना आजूबाजूला. काहीच नको कसं, तुम्हाला मग फक्त मोबाईल हवा असतो अशा मुलांना, तर त्यांचं मोबाईलशी जास्ती नातं जडतं. आणि प्रत्यक्षात मात्र त्यांना जी मजा असते ना की आपण कन्व्हर्सेशन एन्जॉय करतोय आता ही, तर ही ओढ अटॅचमेंट जी आहे, तर ही या मुलांमध्ये कमी झाली आहे हे लक्षात येतं. आणि हे जेनझेडचे तुम्ही बघाल, त्यांचं पॅटर्न बघाल, आणि त्यांच्या वाट्याला आलेल्या गोष्टी पण फार वेगळ्या आहेत. त्यामुळे आपल्याला त्यांना, आणि असं एक मला त्या सायंटिस्टचं नाव आठवत नाही, पण त्यांनी सांगितलं की आपली नाती ही आपल्या सेल्फ रेग्युलेशनचं काम करतात. म्हणजे ते तुम्हाला, यांना काय झालं, डिजिटल पॅसिफायर म्हणतात हे. म्हणजे डिजिटली ते शांत करण्याचा प्रयत्न करतात. मोबाईल घे, लॅपटॉप घे, आयपॅड घे, पण तुम्हाला नाती हवी असतात शांत वाटायला. यू नीड पीपल अराउंड यू. काही गोष्टी शेअर करायच्या असतील नाही, त्यांनी तुम्हाला बरं वाटतं. एकट्या माणसाला जर तुम्ही राहिला, तर असं सांगतं संशोधन की 14 ते 15 सिगरेट पिल्यानंतर जेवढं डॅमेज होईल तेवढं तुम्ही 24 तास एकटं राहिल्यानंतर तुमच्या ब्रेनला होतं. प्रूव्हन आहे. आणि तुमच्या आजूबाजूला आपण सगळे बसले आहोत इथे, तर सेरोटोनिन नावाचं हे खूप महत्वाचं रसायन आहे जे सिक्रीट होतं. तुमच्या आजूबाजूला लोक असतील तर तुम्हाला सुरक्षित वाटलं की तुमच्या बॉडीमध्ये पॉझिटिव्ह चेंजेस घडतात. यू नीड सेफ कनेक्शन्स अराउंड यू. त्यामुळे तुम्हाला चांगली नाती असणं खरंच खूप भाग्याचं आणि आवश्यक आहे सगळ्या. आणि ह्याच्यामध्ये आय थिंक समवेअर कुठेतरी काय म्हणतात त्याला, लोनलीनेस सुद्धा वाढतो का? मी तेच सांगितलं ना आता की जे मुलांना तुम्ही डिजिटल पॅसिफायर जे म्हणतात ना, की मुलांना मोबाईल देऊन द्या, ते खेळत बसतील, किंवा टीव्ही लावून द्या, ते बघत बसतील, अशा पद्धतीचं. तर आता मी मध्यंतरी मेट्रोनी म्हणजे ऑफिसला जाते त्यावेळेला त्या लेडीज असतात तिथे काम करणाऱ्या मेट्रोसाठी, तर त्या बिचाऱ्या मुलांना तिथे आणतात. आणि मग त्यांना आम्ही विचारतो की, त्या मुलांना मोबाईल दिलेला असतो त्यांनी की हे खेळू द्या. तर आम्ही विचारलं की बाबा हे काय आहे, मॅडम त्याला दुसरं काय देऊ म्हणतात. म्हणजे आईवडिलांना पण ऑप्शन नाहीये, पण आईवडिलांनी मोबाईल दिल्यानंतर ते मूल रडलं तरी चालेल, ते बसेल शांत, किंवा काही त्यांना दुसरं एंगेजमेंट द्या. तर ह्या सगळ्या गोष्टींना जाणीवपूर्वक करणं गरजेचं आहे. आणि मोबाईल जितका या पॅरेंट्सला वाटतो, मोबाईल हे फार भयंकर गोष्ट आहे, ॲटम बॉम्ब आहे तो. म्हणजे तुम्ही जितका द्याल, म्हणजे स्क्रीन टाईम तर 1-2 वर्षाच्या मुलांना 5 मिनिटाचा पण स्क्रीन टाईम अलाउ नाहीये दिवसभरातून 24 तास. आणि त्यातनं तुम्ही काय शिकताय, चांगलं वाईट काय जे आहे त्याच्यावर कंट्रोल नाही. आणि त्याच्यातून बऱ्याच चुकीच्या गोष्टी येतात. त्यातलं एक म्हणजे मध्यंतरी मी एक डॉक्टरांचा व्हिडिओ बघितला होता की मुलींना पाळी लवकर येते. एक तर मेकअप त्यांना लहानपणापासून आजकाल खूप शिकवला जातो, कारण ते जे सोशल मीडियामुळे ना पॅरेंट्सला फार परफेक्ट असण्याचं ते पण एक आहे. नवीन युगातल्या पॅरेंट्सला, आपल्याला कसं होतं की आई वडील मारून द्यायचे, माझी आई तर म्हणायची शिक्षकांना, हिला रागवा, सरळ करा, हिने जर जास्त शहाणपणा केला तर, किंवा मामानी पण काही म्हटलं तर मला आमच्या आई वडील असं काही मामाशी जाऊन भांडले वा. आताचे पॅरेंट्स तसे नाही. आपण त्यांना काही सांगायला गेलं तर टीचर्स पण सांगतात, ऑफेंड होतात लगेच पॅरेंट्स. आणि मी म्हणजे शिक्षक, म्हणजे प्रोफेसर म्हणून पण आहे. म्हणजे माझ्याकडे 16, 17, 18 नंतरची मुलं मुली येतात स्टुडंट्स म्हणून. मी स्टुडंट मेंटॉर पण आहे. तर मी त्यांच्यात जे पॅटर्न बघते ना या 15-16 वर्षाच्या मुलींचा, त्याच्यातून कळतं की यांचं सेल्फ रेग्युलेशन गडबड आहे, की खूप ओव्हर प्रोटेक्शन म्हणतात ना, त्यांना फीडबॅकच घेता येत नाही. की तुम्हाला सांगितलं की रे बाबा हे चूक आहे, पण त्यांना आईवडिलांचं अति कौतुक, दॅट इज ऑल्सो कमिंग फ्रॉम अ गिल्ट,
की आईबाबांनी बिलकुल टीका नाही करायची त्यांच्यावर, त्यांना सगळं छान ठेवायचं, ओव्हर पॅम्पर्ड. खूप ओव्हर पॅम्परिंग. मग त्याच्यातून मग हे सगळे पॅटर्न निर्माण होतात. Okay. आणि हे लॉंग लास्टिंग आहेत. म्हणजे हो, कारण लहानपणापासूनच तुम्हाला तशी शिकवण मिळाली म्हणल्यावर ते इट स्टेज ऑन फॉर एव्हर. आणि पाळणाघरात सुद्धा तुम्हाला कशा पद्धतीचे अनुभव येतात. काही ठिकाणी ते ॲव्हरेज असतात, त्यांना काही विशेष डेव्हलपमेंटसाठी प्रयत्न केला जात नाही. काही ठिकाणी दे कॅन बी हार्मफुल, म्हणजे सेक्शुअल हॅरासमेंट असो किंवा फिजिकलीच तुम्हाला टॉर्चर केलं जात आहे त्या लहान मुलाला, अन्न दिलं जात नाहीये. आणि हे घरी तुम्ही बाई जरी ठेवली कामाला, तो पण एक पार्ट आहे. तर तिच्याकडून पण त्या मुलाकडून हे उपेक्षित होऊ शकते ना. तो मूल ती आपल्या मुलाला आणत असेल समजा, आणि हा मुलगा जो आहे ओरिजिनल त्याच्याकडे दुर्लक्ष होत असेल, हे फार गरजेचं आहे. त्याच्यामुळे शेजारी, नातेवाईक, शेजारी तुम्हाला इमिडिएट धावायला येतात, म्हणजे बाजूला असले तर. त्यामुळे तुम्हाला एक त्या पद्धतीचा सोशल नेटवर्क तयार करणं बिफोर यू बिकम अ पॅरेंट. आणि तुम्ही पॅरेंट झाल्यानंतरही तुम्हाला हे कळायला हवं की नाही आपल्याला आहे बा. आणि ही वन वे नको. म्हणजे तुम्ही जर शेजारी जर तुम्हाला मदत करावी अशी तुमची अपेक्षा आहे, तर तुम्हाला पण यू शुड ऑल्सो हेल्प देम, आणि यू शुड बी ग्रेटफुल. सध्याच्या याच्यामध्ये मी बघते की नाही आहेत, म्हणजे एवढं लोक जबाबदारी घेत नाही. कोथरूड सारख्या भागामध्ये पेन्शनर्स इतके एकटे राहतात, म्हणजे मला नेहमी वाटतं की या लोकांना दुसरं काही जबाबदारी नाहीये. तुम्ही लहान मुलांना जर सांभाळलं, आणि लहान मुलं एल्डरली लोकांपाशी जास्त चांगले राहतात, त्यांना आवड द्या आजी आजोबा दिसले म्हणजे. त्यात आजी आजोबांचा पण एकटेपणा जातो. म्हणजे अगदीच पाळणाघरात करण्यापेक्षा ही कन्सेप्ट चांगली आहे, आणि त्यात काही ट्रान्झॅक्शन पण इन्व्हॉल्व नाही आहे. इट्स अ इमोशनल ट्रान्झॅक्शन. बरोबर आहे. हा एक विचार केला जाऊ शकतो. नाही, पण आता मग तसं बघायला गेलं तर म्हणजे काय म्हणतात, थोडासा असा विषय होता की पूर्वीचं जे पेरेंटिंग होतं, म्हणजे पूर्वी जसं असायचं आणि विजावी आता करंट ह्याच्यामध्ये जे पेरेंटिंग आहे, ह्याच्यात नक्की काय बदल घडले? यात सोशल फॅक्टर सगळ्यात मोठे आहेत. कारण ज्यावेळेला माझे आई वडील नोकरी करायचे त्यावेळेला आम्ही तिथेच राहायचो, त्यामुळे आजूबाजूला नातेवाईक होते. आता हिच्यात पण 2-3 कॅटेगरीज आहेत. पुण्यात जसं आमच्यासारखे जे लोक बाहेरून येतात त्यांचं पॅरेंटिंग स्टाईल, जे इथेच आहेत त्यांचं पॅरेंटिंग स्टाईल, त्याच्यात जे IT सारख्या याच्यामध्ये काम करतात ते, किंवा थोडे निम्न मध्यमवर्गीय म्हणता येईल ते, ह्या पॅरेंटिंग स्टाईलमध्ये फरक पडतो. पण या सगळ्यांनाच सोशल सपोर्टनं हा कमी पडतो. आणि याचे कारणं आपलं जे मेट्रोची लाईफस्टाईल आहे, म्हणजे मटेरियलिस्टिक लाईफस्टाईल आहे, किंवा नात्यांना आपण जो वेळ देतो तो कमीच झाला आहे. बसून बोलणं, गप्पा मारणं हे खूप कमी झालं. म्हणून काउन्सिलर लोकांना वाढले आहेत, कारण ते तुमच्यापाशी 2 तास 3 तास बोलणारं तुम्हाला कोणतरी पाहिजे ना, पॅसिफायर, कोणतरी रेग्युलेट करणारं. तसं नाही होत. तर त्याच्यामुळे हे सगळे इश्यूज वाढले आहेत. तर कॉस्ट ऑफ लिव्हिंग त्याच्यातला मेन फॅक्टर आहे. मायग्रेशन, स्थलांतरित झालेले लोक आहेत, त्यांना सोशल सपोर्टच नाही आहे, स्थलांतरित झाले, त्यामुळे त्यांना ते आउटसोर्सच करावं लागतं. म्हणजे चिल्ड्रन केअर ही आउटसोर्स करावी लागते. आणि त्याच्यानंतर तुमचं जे शाळेचं पण जे आहे, म्हणजे आपल्या वेळेचे शिक्षक आणि आताचे शिक्षक याच्यामध्ये फार फरक आहे. आणि ती पण आता स्टुडंट टीचर रिलेशनशिप पण ट्रान्झॅक्शन बेस्ड झाली आहे. म्हणजे माझे स्टुडंट माझ्याकडून अपेक्षा करायचे, म्हणजे मी जेवढा फुल टाईम प्रोफेसरशिपमध्ये होती ना, आता स्टुडंट मेंटर आहे, तर त्यांच्या अपेक्षा या वेगळ्या असतात की माझे आई वडील पैसे भरत आहेत, म्हणजे मला वेगळी ट्रीटमेंट मिळाली पाहिजे आणि मला कोणी रागवू नये. हा थोडासा म्हणजे काय म्हणतात त्याला, महत्वाचा विषय आहे. पण आता म्हणजे थोडंसं असंही बघायला मिळतं की जेव्हा आपली जॉईंट फॅमिली असायची, म्हणजे आपल्या काळचं आपण जर का म्हणायला गेलो तर जॉईंट फॅमिली असताना लोकांचं अपब्रिंगिंग किंवा मुलांचं अपब्रिंगिंग हे वेगळ्या प्रकारे होतं. आता आजकाल काय होतंय की जॉबच्या दृष्टीने काही लोक आपलं मूळ स्थान सोडून दुसऱ्या ठिकाणी मायग्रेट होतात आणि मग तिकडे ऑब्व्हियसली राहायला लागतात. तर जॉईंट फॅमिली नसल्यामुळे मुलांच्या मनावर काय परिणाम होतो? रिलेशनशिप मॅनेजमेंट स्किल्सच तशा डेव्हलप होत नाही ना. इमोशनल रेग्युलेशन, बॉन्डिंग आहे, एम्पथी सगळ्यात महत्वाची. सेल्फिश आहेत हे मुलं, माहिती आहे का, इतके सेल्फ सेंटर्ड असतात, शेअरिंग जमत नाही त्यांना. मी सिंगल चाइल्ड आहे, पण मी जॉईंट फॅमिलीमध्ये मोठी झाली आहे आणि मी खूप चांगल्या पद्धतीने माझा जॉब करते, म्हणजे सायकोलॉजिस्ट. इनफॅक्ट मी MSc फिजिक्स सोडून इकडे आली आहे आणि मला असं वाटायचं ते फार टेक्निकल आहे आणि मला हे काही ते सॅटिस्फॅक्शन मिळत नाहीये. मला लोकांसोबत राहायला आवडतं. तर लोकांसोबत एक मध्ये सर्वे आला होता की जे थोडे सायकोपॅथॉलॉजिकल टेंडन्सी ज्यांना असतात ते मोस्टली टेक्निकल जॉब जे असतात ना, त्यात एकटी व्यक्ती असते, तशा पद्धतीमध्ये जायला उत्सुक असतात. त्यांना लोकांसोबत आवडत नाही. तर तुम्हाला लोकांसोबत केव्हा आवडतं, जेव्हा तुम्हाला लहानपणापासून लोकांची सवय असते. तुम्हाला जर मशीनची लहानपणापासून तुम्हाला मोबाईलवर वाढवलं असेल, किंवा पाळणाघरातले जे डिस्टंट असे लोक असतात, किंवा घरी जर असते म्हणजे लेडी येणारी किंवा केअरटेकर असते, ती केवढी अटॅचमेंट देऊ शकत नाही ना. बरोबर आहे.
आणि ते टचमधून पण कळतं मुलांना, जवळ तुम्हाला कोण कसं घेतं. मुलं अतिशय हुशार असतात लहान असते, त्यांना म्हणजे तो टच कळतो, सेफ नाहीये आहे बा म्हणून, आणि ते बरोबर जे चांगलं असेल ना त्याच्याकडे बरोबर जातात. पण मग आता ही अशी जी सिच्युएशन येते की जेव्हा मुलांना तुमच्याकडे ऑप्शन नसतं आणि डे केअर मध्ये ठेवायचं असतं, तर अशा वेळी जेव्हा वर्किंग पेरेंट्स परत त्या मुलाला डे केअर मधनं घरी घेऊन येतात, तेव्हा त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे? कारण नॉर्मली काय होतं की वर्कप्लेस मध्ये स्ट्रेस असतोच, किंवा लेट्स से तुमचं काय टाइमलाईन्स, कम्प्लिशन टाइमलाईन्स असतात, कुठलं तरी गो लाईव्ह करायचं असतं प्रोजेक्ट, त्याचे डेडलाईन्स असतात. तर त्याचं कुठे ना कुठेतरी काय म्हणतात आपण त्याला, फ्रस्ट्रेशन किंवा थोडासा राग हा घरी आल्यावर मुलांवरती निघतो. तर ते अवॉइड करण्यासाठी आजकालच्या पेरेंट्सनी काय करायला पाहिजे? मुलं तुमचे जरी असले, म्हणजे तुमचं काही, पण ती तुमची प्रॉपर्टी नाहीये आणि ते काही तुमचं डस्टबिन नाहीये की तुम्ही ऑफिसमधून घरी आले आणि लगेच मुलाला मारलं किंवा बाहेरचा राग काढला. मला पर्सनली आवडत नाही लहान मुलांना म्हणजे मारू नये. तुम्ही जर येत असाल तर तुमचं जर चपला बाहेर काढता, राग पण बाहेर काढून मग घरात या. आणि मुलांना कळतं. आणि पुढे काय होतं, सतत मारल्यानी ना, असं उगाच मारल्यानी ते कोडगे होतात. ती एक सवयच लागून जाते. आता हे येईल ना आपल्याला मारणारच आहे बा, पण ते आपल्याला जवळ तर घेणार आहे ना. तर मग हा रिलेशनशिप पॅटर्न पुढे जातो ना. आजकाल हे तुम्ही प्रकार बघता ना की नाही म्हटलं तरी त्याच्या मागे मागे जायचं. हो, आणि आजकाल तर म्हणजे असं झालं की मुलांना नाही हा शब्द ऐकण्याची सवयच नाही राहिलेली. कारण वर्किंग पेरेंट्स असल्यामुळे म्हणजे काय म्हणतात, फायनान्शियली साऊंड असतात पेरेंट्स, लोकांना जरा बाबा हे पाहिजे का हे घेऊन जा, ते पाहिजे का ते घेऊन जा. नाही, पण पॅरेंटिंग हा मी जेवढं आता बघते ना की पॅरेंटिंग रोलमध्ये तुम्ही नीट गेले आहात का हे पण आहे. कारण बऱ्याच लेडीजला ज्या म्हणजे समजा वर्किंग असतील तर त्यांना पॅरेंट्स झाल्यानंतर ना, किंवा म्हणजे थोडं मूल मोठं झालंय बा 5-6 वर्षाचं 10 वर्षाचं, त्यांना असं वाटतं आपले मागचे दिवस खूप चांगले होते. मीन्स यू आर नॉट ऍडजस्टिंग वेल. दिस इज अ फेज ऑफ लाईफ. ते आपलं होतं 20s मध्ये आपण एन्जॉय केलं, इकडे गेलो तिकडे गेलो. अर्ली 30s मध्ये तुम्ही आई झालात आणि त्याच्यानंतर मग हळूहळू तुमचं लाईफ चेंज होतंच. तर हा बदल ना खूपशा पॅरेंट्सला एक्सेप्ट होत नाही. अँड दॅट बिकम्स द रिझन फॉर कॉन्फ्लिक्ट्स ऑल्सो. इंटरनल कॉन्फ्लिक्ट असतं की अरे हे मूल आल्यामुळे मला ते पहिलेसारखं बॅचलरचं लाईफ एन्जॉय करता येत नाही. आणि इट्स द ट्रूथ की बाबा हे आपण मनुष्य म्हणून एक बघूया की हे असं आहे की मुलाची जबाबदारी आली. मी पूर्वी फार करायचे पण आता मला काही जमत नाही. मग त्यांच्या तुम्हाला स्टेटसवरून किंवा फोटोजवरून दिसू शकतं की हे मागच्या आठवणी काढत बसतात. पण मुळात तुम्ही पॅरेंटिंग म्हणजे आता मी लोकांचं बघते की इंस्टाग्रामचा फार ते भगवद्गीता म्हणून वापर करतात की इंस्टाग्रामवर बघितलं की मग हे पॅरेंटिंगचा ट्रेंड आहे, मग हे फॉलो करायचं. म्हणजे आता मीठ द्यायचं नाही, हे नवीन ट्रेंड आहे ना की 2 वर्ष झाली की मीठ द्यायचंच नाही मुलांना. पण तुम्ही ते करण्यापेक्षा तुम्ही पेडिट्रिशियन तुमचे जे आहेत, डॉक्टर आहेत त्यांना विचारा. तुम्ही चाइल्ड सायकोलॉजिस्टकडे जा ना. काय हरकत आहे? तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांना, तुमच्यापेक्षा थोडेसे मोठे असतील, तुम्हाला जर 5 वर्षाचं मूल आहे, त्याच्यात 10 वर्षाचं मूल आहे, 15 वर्षाचं मूल आहे, त्यांना विचारा. आपण घेतो की नाही काही गोष्टींकरता सल्ला की मी आपण फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट कुठे करू. आणि मुलांमध्ये खरंच ही इन्व्हेस्टमेंट आहे. म्हणजे मी आता जेवढे लोकांचे टँट्रम्स आपण जे म्हणतो ना की असंच्या असं आत्ताच पाहिजे, तर हे कुठून येतं? हे प्रोग्रामिंग पॅरेंट्सनीच केलं आहे त्यांचं, म्हणून ते असे झाले. त्याच्यामुळे पॅरेंट्सनी पहिल्यांदा आपली रोल एक तर समजून घ्यायला पाहिजे. इट्स लाईक आम्ही इंडस्ट्रियल सायकोलॉजिस्ट, मी हे सांगू शकते की रोल ऍडजस्टमेंट पाहिजे, रोल क्लॅरिटी पाहिजे त्यांना की मी इथे वर्कर होतो, वर्करचा रोल संपला आहे, आता मी घरात आहो, स्विच ऑफ करायचा आणि मी आता एक बाप म्हणून, नवरा म्हणून किंवा आई म्हणून, बायको म्हणून वावरते आहे आणि या ठिकाणी. आणि हे थोडं याची प्रॅक्टिस करावी लागते. म्हणजे इवन जे सिंगल जरी असेल तरी तुम्ही बाहेरचा कचरा घरात आणू नये. घराची जर शांतता तुम्हाला हवी असेल आणि ज्या घरात शांतता नसते, तुम्ही बाहेरचा सगळा जो अशांत गोष्टी आणतात, त्या घरामध्ये तुम्हाला चांगलंही वाटत नाही. ती मुलंही चिडचिड करतात मग. आणि मुलं हे पूर्णपणे आईवडिलांना रोल मॉडेल म्हणून बघतात. आईवडिलांचं नॉट ओन्ली जेनेटिकली बट बिहेवियर पण आपण तसंच्या तसं पास ऑन होतो. केअरटेकर किंवा आई वडील जे कोणी केअरटेकर असेल, तर केअरटेकर तो गुटखा खात असेल तर पोरांना सवय लागू शकते. खूपच म्हणजे तुम्हाला कोणी सायकोलॉजिस्ट सांगेल किंवा लहान मुलांचा डॉक्टर पण सांगेल की हे आहे. पॅरेंट्सनी आपण कसं वागतो याचं खरंच खूप काळजी घ्यावी. म्हणजे आधी थोडं विचार करूनच पॅरेंटिंग प्लॅन करावं. हो, कारण त्यांची लहान मुलांची आय थिंक समवेअर क्युरिओसिटी वाढते की बाबा हे असं का करतात.
हा आणि मग- फोन बघा ना तुम्ही, आई वडील ते हा. फोन बघतात ना, ते हा. बरोबर असं धरतात फोन काना, म्हणजे हा. काहीतरी हा. ऑब्जेक्ट धरतात हा. की कारण वडील असे बोलतात फोनवर, Correct. हॅलो या ऑब्जेक्ट मधून Correct. पण आवाज येईल का, हम्म. तशा पद्धतीचं. तर ते खूप हे आहे की आई वडिलांनी आधी खरंच विचार करा. आणि मला असं वाटतं आता तर तेवढे आपल्याकडे टूल्स अवेलेबल आहेत. तुम्ही इंस्टाग्राम जसं बघता ना, तसं तुम्ही चांगले पॉडकास्ट पण बघा. आणि देर आर पॉडकास्ट विच आर अवेलेबल, मराठीत आहेत, इंग्लिशमध्ये आहेत. तुमच्या डॉक्टर्सला विचारा की हे माझं चुकतंय. इगो येतो येतं अनेकांचा आड, इगो प्रचंड असतो. पण तुम्ही जेव्हा म्हणजे मुलाला जेव्हा हँडल करता, तर तुमचा इगो खरंच बाजूला ठेवा. आणि ते मूल तुम्हाला शिकवतं. म्हणजे मला माझ्या भाची हे पण सांगतात, मी त्यांना विचारते अनेक वेळा की हे असं, आणि काय हरकत आहे लहान मुलांकडून शिकण्यात, Correct. त्यांना आपल्यापेक्षा अनेक वेळा जास्ती माहीत असतं. तर मला तू मला कोण आहे शिकवणारा, मी तुझा बाप आहो किंवा मी तुझी आई आहे, तर असं नको व्हायला असं मला वाटतं. सो आता त्याच विषयावर अजून एक काय म्हणतात त्याला, एक महत्वाचा विषय असा होता की जेनझी आता ही म्हणजे करंट अशी काय म्हणतात त्याला पिढी आहे जी थोडीशी कस्प वरती आहे किंवा बॉर्डर लाईन वरती. म्हणजे अर्ध्या गोष्टी त्यांना आपल्यापेक्षा डेफिनेटली जास्त माहिती आहे फ्रॉम द एक्सपोजर पॉईंट ऑफ व्ह्यू, पण काही गोष्टी अशा आहेत की जे ब्लाइंडली फॉलो करतात. तर अशा वेळी जेनझी आणि जे करंट वर्किंग पेरेंट्स आहेत ह्यांच्यामध्ये जी जनरेशन गॅप आहे, तर ती कशामुळे वाढली असेल? ह्या 20 वर्षातले बदल प्रचंड आहेत. म्हणजे आपल्या आईबाबांच्या काळामध्ये जसं पॅरेंटिंग होतं त्याचं थोडंसं म्हणजे ते बदल स्लो होते. म्हणजे टीव्ही आला, ठीक आहे, 80sच्या सुरुवातीला टीव्ही आला, पण आता सोशल मीडियाने हे जे काही 10 वर्षामध्ये प्रकार केले आहेत ना, हे प्रचंड भयंकर आहे. आणि मी हे सांगू शकते माझ्या मित्रमैत्रिणींना बघून, बहीण भावांना बघून, की त्यांना कळत नाही. दे नीड टू नो की त्यांचं मूल काय करत आहे. तर मला ते अनेकमध्ये, मी इंस्टाग्राम वापरणारी माझ्या क्लासमधली बहुतेक एकटीच व्यक्ती आहे पूर्ण क्लासमधली. ते नाही आहेत इंस्टाग्रामवर कोणी, बिकॉज दे आर डुईंग वेल, जॉब्समध्ये चांगले आहेत, मग त्यांना इकडे वेळच नसतो. पण त्यांची मुलं इंस्टाग्राम वापरतात किंवा त्यांना हे म्हणजे कसं करतात म्हणजे हे समजून घ्या. हो, म्हणजे पेरेंट्सनी सुद्धा त्या लेवलला यायला पाहिजे की ते काय करतायत. मी मगाशी तेच म्हटलं ना, त्यांची रिक्वायरमेंट काय आहे, रोल ऍडजस्टमेंट व्हायला पाहिजे. आणि माझ्या रोलची जबाबदारी, तुम्हाला टास्क दिला आहे की तुम्ही आता AI वर स्वतःला अपडेट करा, ऑफिस मधला टास्क आहे किंवा प्रोजेक्ट मॅनेजमेंटचा एखादा कोर्स करा, मग तुम्ही हे का नाही करू शकत मुलांच्या दृष्टीने? हा काय करतोय बा, हे काय म्हणजे सध्या काय सुरू आहे, आणि बोलणं हे फार गरजेचं आहे. पण आय थिंक समवेअर हे केलं आणि मुलांना सुद्धा, जेनझी असो किंवा कुठल्याही पिढीतली मुलं असो, त्यांनाही एक थोडंसं कम्फर्ट निर्माण होतो की बाबा आपल्या पालकांना माहिती आहे त्याबद्दल थोडंसं नॉलेज आहे. मग काही गोष्टी मुलं पण पेरेंट्सशी शेअर करतात किंवा त्यांच्याकडनं इनपुट्स त्यांना हवे असतात. आणि ॲज अ HR और इंडस्ट्रियल सायकोलॉजिस्ट म्हणून मी हे सांगू शकते की तुम्ही मुलांना म्हणजे प्रोजेक्टच आपण म्हणतो की मूल हे पुढे जाऊन नागरिक होणार आहे. ते तुमचं मूल नाही आहे. ते बाहेर जाऊन त्याचं सिव्हिक बिहेवियर कसं आहे हे फार इम्पॉर्टंट आहे ना. आणि ते घरातून जातं. तो कामाच्या ठिकाणी कसा वागेल हे तुमच्या घरातून कळतं. ते इमोशनल इंटेलिजन्स जे आपण म्हणतो ना की सेल्फ अवेअरनेस आणि रिलेशनशिप मॅनेजमेंट आहे, या दोन्ही गोष्टी पॅरेंटिंग मधून येतात किंवा अपब्रिंगिंग मधून येतात. तर जर तेच व्यवस्थित नसेल तर तुम्हाला, आणि मी काही पॅरेंट्स, आम्ही देतो ना मुलांना, आम्ही आहोत ना करायला, नाही तर तुम्ही फक्त ते मूल तुमचं नाहीये, त्या सोसायटीचं आहे पूर्ण, पण ते पुढे जाऊन सोसायटीमध्ये मिक्सअप होणार आहे, ते तुमच्या घरात राहणार नाहीये. तर हे थोडंसं सायंटिफिकली समजून घेणं आवश्यक आहे. पण त्याच्या बिहेवियरवर मग जसं आपण म्हणतो की बाहेरची लोक म्हणतात की अरे आई वडिलांनी भौतिक शिकवलेलं नाही सरळ, कारण ते आई वडिलांवरूनच सुरू होते ना मग, की घरी हेच शिकवलं का रे तुला असं. त्यामुळे हे, आणि मला पूर्ण सहानुभूती आहे, मी जरी पॅरेंट नसले तरी मला हे जे सगळे आमचे मित्रमैत्रिणी सगळ्यांबद्दल, कारण त्यांना प्रचंड स्ट्रेसर्स आहेत. आणि एज्युकेशन सिस्टीमकडून जो येणारा सगळ्यात मोठा स्ट्रेसर आहे की हे आणा ते आणा मुलांच्यात. आम्ही KG मधल्या मुलांचे पण बघतो फीस किती आहेत किंवा त्यांना तर ह्या आईवडिलांनी बोलायला हवं. म्हणजे तुम्हाला आठवत असेल, आपण जे सुरुवातीला 2000च्या सुरुवातीला एक गाडगीळ मॅडम म्हणून होत्या, त्यांचा मुलगा मिग विमानाचा पायलट होता आणि तो गेला. आणि मग त्या बाईंनी खूप मोठं कॅम्पेन, त्या आताही अजूनही ऍक्टिव्ह आहेत. मी आता ह्या सगळ्या पॅरेंट्सला विचारते की तुमचे मुलं, माझ्याकडे आता 20-21 वाले मुलं मुली पॅरेंट्स काही रेकमेंड करतात म्हणजे करिअर काउन्सिलिंगला, शक्यतो करिअर काउन्सिलिंगला. तर मग त्याच्यात सेल्फ रेग्युलेशनचा प्रॉब्लेम येतो. त्याच्यामध्ये त्यांना बोर्डम सहन होत नाही, सतत नवीन गोष्टी हव्या, कॉन्स्टंटली कन्सिस्टन्सी गोष्टी करू शकत नाही. मला हे वाटतं की तुम्ही पॅरेंट म्हणून, इन्क्लुडिंग यू, की तुम्ही विचारत का नाही सिस्टीमला, की जसं त्या गाडगीळ मॅडमनी केलं की मुलगा गेला, आता आत्महत्या ज्या मुलाची झाली आहे, त्यांच्या घरी आत्महत्या आहे, त्या सगळ्या पॅरेंट्सने एकत्र येऊन सिस्टीमला प्रश्न विचारायला पाहिजे की तुम्ही हे असं का बनवून ठेवलंय. यात पूर्णपणे पॅरेंट्सचा दोष नाही आहे,
पण ती सिस्टीमच तशी आहे ना, तुम्हाला सेफ सोसायटी पाहिजे मुलांकरता. करेक्ट. कारण मुलं फ्युचर आहे. आपल्यापेक्षा त्यांची व्हॅल्यू जास्ती आहे सोसायटी करता. आपलं बरंच आयुष्य झालं. तर हे पॅरेंट्स कडून यायला पाहिजे, ते पण मला दिसत नाही. दे आर जस्ट बिकमिंग व्हिक्टीम, की आम्ही व्हिक्टीम आहोत. मग यांनी पैसे वाढवले तर मला जास्ती पैसे कमवायला पाहिजे. यांनी असं, तुम्ही बोला ना, तुम्ही तुमच्या मुलांकरता बोला. मला मुलं असतं तर मी नक्कीच बोलले असेल. मी तशी बोलते. मी बाकीच्यांकडे बघून की नाही हे बोलायला पाहिजे. ड्रग्सचा आपल्याकडे किती इझिली अवेलेबल आहे. तुम्ही हे प्रश्न विचारता का सिस्टीमला? हे नको. आपल्या लहानपणी कुठे होतं एवढं? त्यामुळे पॅरेंट्सला ही एक गोष्ट करणं गरजेचं आहे असं मला वाटतं, की सफर होऊ नका, सायलेंटली सफर होऊ नका. नाही, पण मग आता पेरेंट्सचाच विषय आपण म्हणायचं झालं तर आपण आता लाईफस्टाईलवर थोडंसं बोलूया, की आजकाल आपण बघतो की मुलांकडे सर्रास मोबाईल्स असतात किंवा काय टॅबलेट्स असतात, OTTचे भरपूर सबस्क्रिप्शन्स वगैरे असतात. सो ही आता म्हणजे आजकालच्या वेळेची गरज आहे का, ही पेरेंट्सच्या लाईफस्टाईलची काय म्हणतात देण आहे? याच्यामध्ये बरेच फॅक्टर्स आहेत. अनेक लोक स्टेटस म्हणूनच मुलांना बऱ्याच गोष्टी घेऊन देतात. त्यातला एक मोबाईल आहे, त्यात प्ले स्टेशन येतात त्यांचे. त्यांना फार छान वाटतं ना, की मला माझ्या लहानपणी मिळालं नाही, माझ्या आईवडिलांना मला घेऊन देऊ शकले नाही. तो इगो असतो ना, की मी माझ्या मुलांना घेऊन देते, हे घेवा. आणि गिल्ट ट्रिप, जसं आपण मगाशी म्हटलं की बऱ्याच ठिकाणी वेळ देता येत नाही मुलांना, तर चल तू हे घेऊन टाक बा. हा, असं. तर पण याच्यातून खूप चुकीच्या गोष्टी निर्माण होत आहेत. आणि म्हणजे या रूममध्ये लोक बसले आहेत आणि आपण या रूममध्ये, ते व्हॉट्सअपवर बोलतात हे असं मी ऐकलंय बा लोकांकडून. अच्छा. हा, म्हणजे दुसऱ्या या ना व्हॉट्सअपवर संवाद चालतो, तुम्ही तिथे जाऊन त्याला आवाज देऊ शकत नाही का? इतकं आपण अडिक्ट झालो आहे. तर हे बरोबर नाही. आणि यांनी एंटायरली आपला जो फंडामेंटल आपला जो ढाचा आहे मूळ समाजाचा, की एकमेकांसोबत बसून बोलणे, अगदी भांडणी करा तुम्ही, पण हे काय होतं ना, मग पॅसिव्ह अग्रेशन होतं. मग ते धुसफूस सुरू राहते आतमध्ये, पण दाखवली जात नाही. आणि आपल्याकडे जशी सिस्टीम आहे की म्हणजे बोलू नका, किंवा आणि काउन्सिलिंगमध्ये पण हाच प्रकार असतो की तुम्हाला जी विचारांची पद्धत आहे, बोलायला शिकवलं जात नाही. पुरुषांना विशेष करून एक्सप्रेस व्हायला सांगितलं जात नाही. तर ह्याच्यामुळे मेनली बिहेवियरल इश्यूजच येऊन राहिले. आणि बिहेवियरल इश्यूजमुळे मग बाकी क्रिमिनल टेंडन्सी जी आहे ती वाढली आहे. किती आहे म्हणजे मला त्या लहान मुलांचं, म्हणजे आईने काही दिलं नाही म्हणून मारून टाकला आईला, असे पण आहेत ना. म्हणजे मोबाईल हा डिझाईनच अशा पद्धतीने गेला आहे की तुम्हाला कोकेन सारखी सवय लावतो. यू कांट लिव्ह विदाउट इट. हे आपल्यालाही जाणवतं ना, आपले मेच्युअर्ड मेंदू आहेत. आणि 25 पर्यंत आपले मेंदू डेव्हलप नसतात. म्हणजे तुम्ही बघा, 25च्या अगोदर ज्यांना दारू सिगरेटच्या पूर्वी इंजिनिअरिंग MBBS ला करायचे ना, ते तसेच राहायचे. त्यांना ते जायचं नाही, कारण मेंदूचा सेल्फ कंट्रोल 25 पर्यंत डेव्हलप होत नाही. आणि म्हणून सोशल मीडिया पण कोकेन सारखंच मेंदूवर काम करतो. त्यामुळे मुलांचे फोटो टाकणं सतत, किंवा मुलांचे सतत फोटो काढणं, तुम्ही मोमेंट एन्जॉय करत नाही त्या मुलांसोबत बसून, पण तुम्ही ते फोटो काढता. खायला प्यायला कुठे नेलं, फिरायला कुठे नेलं. मी आता त्या दिवशी याला गेले होते आपल्या पु ल देशपांडे गार्डन मध्ये, तर तिथे लोक फोटोच काढत बसतात. हे इतकं छान गार्डन आहे, तुम्ही एन्जॉय करा नुसतं बसून मोमेंट. तर ही माइंडफुलनेस आम्ही जे शिकवतो, माइंडफुलनेस, बसा, एन्जॉय करा, ते लोक पूर्णपणे विसरले आहेत. एकमेकांसोबत टच विसरले आहेत. जवळ घेणं किती गरजेचं आहे, त्यांना सेफ वाटणं किती गरजेचं आहे. आणि मग याच्यातून तुम्हाला असं वाटतं का की मोबाईल तुमच्या मुलांचा पॅरेंट आहे, तुम्ही नाहीये, ते तुमचं एक्सटेन्शन आहे. तुम्ही म्हणाल की मी रोबोट पण आणून देतो मुलाला, कारण मी त्याला वेळ देऊ शकत नाही. पण हे आपल्याला सगळं आपल्या बेसिकवरच ते घाला आहे. सो पण आता असं पण होतं ना, की म्हणजे काय म्हणतो आपण, आता मोबाईल म्हणलं की एक प्रकारची ॲडिक्शन आहेच आहे ते, पण शेवटी पेरेंट्सवर सुद्धा डिपेंडंट आहे की बाबा ते कसं वापरावं किंवा किती वापरावं हे त्यांनी सांगायला पाहिजे. किंवा आता जसं तुम्ही म्हणाल की काही लोकांकडे प्ले स्टेशन असतं. सो आजकाल त्या पिढीमध्ये ती एक कम्पॅरिझनचा तो विषय झाला की बाबा ह्याच्याकडे प्ले स्टेशन आहे, माझ्याकडे नाही. मग ते बॅक टू बॅक घरी येऊन मग आई वडिलांना सांगतात की नाही मला प्ले स्टेशन वगैरे पाहिजे. तर ह्या गोष्टी कंट्रोल करण्यासाठी किंवा मुलांना त्यांच्या मनावर असा चांगला परिणाम झाला पाहिजे, किंवा त्यांना सांगायला पाहिजे किंवा ह्या प्रकारची तुला गरज आहे का आत्ता, तुझ्या मित्राकडे आहे हे बरोबर आहे, पण तुला आता रिक्वायर्ड आहे का? तर लोक काय करतात की अच्छा त्याच्याकडे आहे का, तू मागितलंस का, ते लाईफस्टाईल आहे, पैसा इझिली अवेलेबल आहे, तर ते देऊन टाकतात. तर हे म्हणजे नियंत्रण कसं आणावं किंवा मुलांना कसं समजावं, हे मुळात पॅरेंट्सने पहिले समजून घेण्याची गरज आहे. ग्रँड पॅरेंट्सने समजून घेण्याची गरज आहे की हे जे मोबाईल आहे किंवा प्ले स्टेशन आहे, ऑनलाईन गेमिंगचं अडिक्शन प्रचंड आहे बरं मुलांमध्ये. मध्यंतरी त्या 3 मुलींनी आत्महत्या केली, कोरियन व्हायचं होतं त्यांना.
ते तसं खूप आहेत केसेस. आणि वेगवेगळे गेम्स हे सतत ब्लू वेल आला होता मध्ये, हो. वेगवेगळे गेम्स येत असतात. तर तुमचे मुलं मुली हे गेम खेळतात किंवा अजून काही करतात, हे स्टेटस नाही आहे, हे खरं तर शरमेचं लक्षण आहे. तुम्हाला लाज वाटायला पाहिजे की हे असं करू नये, असं होऊ नये. आणि त्यांनी कॉग्नेटिव्ह प्रॉब्लेम्स निर्माण होतात, हेच आपल्या इथे लोकांना कळत नाही अजूनही. यांनी केलाय म्हणजे तू कर. आणि कंपॅरिझन हा सोशल मीडियाचा आत्मा आहे. आणि फक्त लहान मुलंच नाही, आई वडील पण एकमेकांसोबत, म्हणजे आई वडील दुसऱ्या पॅरेंट्स सोबत कम्पेअर करून करून मुलांना गोष्टी करायला लावतात. आपल्याला माहिती आहे ना, 10वी-12वीचे मार्क त्यांनी कसं केलं, तू नाही करत. मग तो म्हणेल की त्याच्याकडे प्ले स्टेशन आहे, मला पण घेऊन दे. म्हणजे हे पॅरेंट्सनीच समजून घेणं गरजेचं आहे की मोबाईलचं खरंच, पण म्हणजे मोबाईल हे टूल आहे, ते कसं वापरायचं तुमच्यावर आहे. त्याच्यामध्ये पॅरेंटल कंट्रोल असतो, त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत. म्हणजे माझ्याकडे एक ॲप आहे, ती म्हणजे मी तुम्हाला मिनिमलिस्टिक ॲप म्हणून आहे. तर त्याच्यात येतं, मी प्रत्येक ॲपचं लावून ठेवलं आहे की कुठली ॲप किती हे, तर ते प्रत्येक वेळा विचारतं तुम्हाला खरंच ही ॲप वापरायची आहे का. सो अशा काही टेक्निकल ज्या गोष्टी आहेत ना, तुम्ही शिकून घ्या ना पॅरेंट्सनी, आणि ते इम्प्लिमेंट करा. आणि नाही इम्प्लिमेंट करा. आणि त्याच्यात आहे बा, स्टीव्हन स्पिलबर्गनी ज्युरॅसिक पार्क बनवला होता, आपल्या लहानपणी आला होता 93-94ला. त्यांनी त्याच्या मुलांना तो दाखवला नाही. स्टीव्ह जॉब त्याच्या मुलांना आयफोन, आयपॅड देत नव्हता. मी मध्यंतरी वाचलं, प्रिन्स चार्ल्स म्हणजे आता प्रिन्स विलियम जो आहे लंडनचा, त्याच्या मुलांना मोबाईलची सवय नाही. आणि ऐश्वर्या राय तिने सांगितलं अभिषेक बच्चनने की आम्ही मुलीला मोबाईल देत नाही, लोकांना कॉन्टॅक्ट करायचं असेल तर ते तिच्या आईला फोन करतील किंवा आईला कॉन्टॅक्ट करतील. अच्छा. तर मोबाईल कधीपासून द्यायचा, आणि आईवडिलांची तेवढा पेशन्स ना कमी आहे, मग मुलांमध्ये पेशन्स कमीच येणार आहे ना. तुम्ही स्वतःचा पेशन्स वाढवा. आणि समोर सोशल मीडिया आता म्हणजे असं इतकं काय म्हणतात त्याला, व्हायरल झालंय की त्याच्यावरचे येणारे लाईक्स किंवा त्याच्यावर येणारे व्ह्यूज, म्हणजे जसं आपण थोड्या वेळापूर्वी बोलत होतो की लोकांना आता एक्सटर्नल व्हॅलिडेशनची गरज खूप जास्त झाली. सो आता म्हणजे काय म्हणतात, हे एक प्रकारचं ऍडिक्शनच म्हणू आपण. ऍडिक्शन आहेच ते, एक प्रकारचं ते ऍडिक्शनच आहे. आणि स्वीडन आणि नॉर्वे या दोन्ही देशांनी म्हणजे 2010 नंतर त्यांनी डिजिटल एज्युकेशनवर खूप म्हणजे लाखो डॉलर्स खर्च केले. पण त्यांना आता 15-16 वर्षात लक्षात आलं की मुलांना हाताने जे शिकवू शकतात, टक्टाईल, त्याच्यातूनच मुलांचं ब्रेन डेव्हलपमेंट चांगलं होतं, त्यांचं सोशल डेव्हलपमेंट चांगलं होतं. ओके. म्हणजे पेन पेन्सिलने लिहायचं, कागदावर लिहायचं, त्यांनी पूर्ण रिव्हर्स केले आहेत त्यांच्याकडचे प्रोग्राम. हे मोटरिंग स्किल्स आपण ज्याला म्हणतो ते. म्हणजे मोटरिंग स्किल म्हणजे टच नाहीये ना, बरेच आहेत. म्हणजे काही गोष्टी, बारीक गोष्टी होल्ड करणं सुद्धा आहेत. आणि ते हे सगळं पुढे जाऊन तुमचं हे सगळं ह्युमन रिसोर्सशी रिलेटेड प्रॉब्लेम आहे. हेच मुलं पुढे जाऊन तुमच्या कामाच्या ठिकाणी येणार आहेत. म्हणजे मला काही लोक सांगतात की आता जे इंटर्नशिपला मुलं मुली येतात त्यांचे किती इश्यूज आहेत. तर इंटरव्ह्यूला जर हे आलेत 20-21 वाले मुलं मुली, तर त्याच्यावर जोक्स पण आहेत ना, बरेचसे इंस्टाग्रामवर येतात की आले तर यांना काही म्हटलं तर ChatGPT ला विचारतील. मग ह्याचं डेव्हलपमेंट तुम्हाला आताच दिसतंय ना, की जर 20-21च्या मुलांमध्ये हे आहे, तर पुढे जर आता जी 10 वर्षाची मुलं आहेत, 5 वर्षाची मुलं आहेत, यांनी जर हे कंटिन्यू केलं असाच पॅटर्न, तर ते काय राहतील 21व्या वर्षी. हे सगळं आउटसोर्सच करून टाकलं, मेमरी आउटसोर्स करून टाकली आहे. त्यांनी पुस्तकं पूर्ण त्यांना असं वाटतं की तिथे अवेलेबल आहे. बेसिक थिंकिंग लॉजिकच काढून टाकले त्यांनी. मेमरीचा जो स्टोरिंगचा पार्ट आहे, आपण स्टोअर करतो ना मेमरीमध्ये. आणि इंटरनेट आणि ChatGPT वर सगळं नसतं. पुस्तकं कुठे असतात तिथे? आपण पुस्तक वाचतो, आपल्या शेल्फवर ठेवतो, तिथून काढतो, रेफरन्स बघतो, मग हे आहे, मग देन यू कॅन टॉक, असं. बरोबर. पण मग आता ही सवय जर का आकलनात आणायची असेल तर पेरेंट्सनी कुठे आणि कधी सुरुवात केली पाहिजे, जेणेकरून मुलांमध्ये बिफोर, आपण जसं म्हणतो की बिफोर दे गेट आउट ऑफ आवर हँड, त्यांना ते जाणीव होईल आणि ते त्याप्रमाणे वागायला लागतील. पॅरेंट्सचं मी आता जेवढा ट्रेंड बघते ना, की सगळेच जण करतात म्हणून सोशल प्रेशर खाली येऊन मोबाईल देणारे लोक आहेत की माझी मुलगी किंवा मुलगा एकटा पडेल. म्हणजे सोशल स्किल्स ज्या चांगल्या असूनही त्याला मोबाईल देतात कारण इतरांपाशी आहे. तर हे तुम्हाला सोशल प्रेशर विथस्टँड करता आलं पाहिजे की नाही, जरी खरं आहे ते खरं आहे, खोटं आहे ते खोटं आहे, चुकीचं आहे. ते 10 लोकांनी फॉलो केलं म्हणून ते चुकीचं होत नाही असं नाही ना. तर हे प्रेशर घ्यायला जर आईवडील शिकतील तर त्यात बरीच सुधारणा होईल. आणि तुम्ही ग्रुप्स करा, पॅरेंट्सचे ग्रुप करा, शाळेमध्ये बोलू शकता तुम्ही की बाबा हे असं असं आहे, एकत्र येऊन करू शकता. तो इट हॅज टू स्टार्ट ॲज अ मुवमेंट की तुम्ही. आणि मी मध्यंतरी वाचत होतं की बोहरा समाजाने बंदी आणली आहे, ऑस्ट्रेलियामध्ये बंदी आणली आहे ना, 16 वर्षाच्या मुलांच्या खाली मुलांनी सोशल मीडिया वापरू नये. आणि मी आता एक सर्वे वाचला की 75% भारतीय पॅरेंट्स म्हणतात आहे की येस, सोशल मीडियावर
16 वर्षापर्यंत बंदी घालायला हवी. हो, आय थिंक रिसेंटली चायनामध्ये ते इम्प्लिमेंट केले त्यांनी की 10 वर्षाच्या खाली मुलांना मोबाईल हा द्यायचाच नाही. आणि चायनाची एज्युकेशन सिस्टम भन्नाट आहे. आपण Correct, ते बघतो ना की ते मुलं काही काही करत असतात, हातापायानी करतात ते काहीतरी, एकत्र येऊन करतात ना. तीच शाळा आपली तशीच होती शाळा आधी. तर हे फार गरजेचं. किंवा मग अशा वेळी मग मुलांना आपण जसं म्हणतो की आता मे महिन्याच्या शाळेला सुट्ट्या असतात तर कुठलं तरी कॅम्प जॉईन करायचं किंवा कुठलं बेस्ट आहे ते. तरी एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी जॉईन करायला द्यायचं. तर म्हणजे ते मोबाईल देण्यापेक्षा तुम्ही त्याला काही जर आणून दिलं आणि ते काहीतरी काहीही रेखाटत बसलं नुसतं तरी त्याला फायदा होईल. मोबाईलचा डॅमेज होणार नाही किमान. नाही, पण ह्याच्यात मग आता पेरेंट्सनी कसा रोल करायचा? मग आता सुट्ट्या लागल्या म्हणजे मूल ते मोकळं असतं, राईट? सो आता वर्किंग पेरेंट्स म्हटलं की ऑब्व्हियसली वॉट एव्हर 9 to 5 हा त्यांचा जॉब आहे, तर त्याच्या व्यतिरिक्त मग त्यांनी त्या मुलाला कसं एंगेज ठेवलं पाहिजे? तुम्ही आता ऑप्शन सांगितलं म्हणजे चांगलं आहे की तुम्ही सुट्ट्यांमध्ये क्लासेस लावा. बरेच आहेत ना, म्हणजे फोनिक्स असतात किंवा ड्रॉइंग, पेंटिंग, काही तुम्ही त्यांना शिकवायला द्या. तर हे शिकवणं म्हणजे कुठेतरी एंगेज, पॉझिटिव्ह कन्स्ट्रक्टिव्ह एंगेजमेंट राहिली पाहिजे. मोबाईल इज नॉट अन एंगेजमेंट. मोबाईल इज गोइंग टू डिस्ट्रक्ट युअर चाइल्ड्स ब्रेन. प्लीज अंडरस्टँड. ओके, फॉर एव्हर. राईट, इट कॅनॉट बी रिव्हर्स. राईट. आणि जे लहानपणी शिकले तेच प्रोग्रामिंग राहतात, ते त्यांच्या पुढच्या पिढीलाही तेच शिकवणार, तेच होणार आहे ना ट्रान्सफर. करेक्ट. सो प्रॉब्ली शेवटचा प्रश्न आपल्या या पॉडकास्टचा की आणि महत्वाचा प्रश्न आहे की टिपिकली जेव्हा बायका जेव्हा कन्सिव्ह करतात किंवा ज्यांना मुलं होतात आणि मग तो जो काय कूलिंग पिरियड असतो 3 महिने 6 महिने आणि त्याच्यानंतर दे हॅव टू गेट बॅक टू वर्क अगेन. पण हा एवढा मोठा ब्रेक झाल्यामुळे कधी कधी आपल्याला असं पाहायला मिळतं की बऱ्याचशा बायकांचा कॉन्फिडन्स जो असतो तो थोडासा लूज होतो किंवा कुठल्या ना कुठल्या प्रकारे थोडंसं त्यांना डिप्रेशन येतं, कारण त्यांचं पहिलं आयुष्य वेगळं असतं आणि मूल झाल्यानंतरचं आयुष्य वेगळं असतं. तर हे कोपअप करण्यासाठी हाऊ दे शुड वर्कआउट. सो ॲज अ HR म्हणून काम करताना मी हे बऱ्याच केसेस बघितले आहेत की मॅटर्निटी लिव्हवर गेलेल्या लेडीज परत येत नाहीत. तर त्यातले अनेक रिझन पैकी एक आहे पोस्टपार्टम डिप्रेशन, जे बऱ्यापैकी सिव्हिअर असू शकतं. म्हणजे अशा केसेस असतात म्हणजे जे लेडीजनी बोलून दाखवलं की ते मूल त्यांना नकोसं वाटतं. होऊ शकतं असं. ती स्त्री म्हणजे आधी एक माणूस म्हणून पण तिच्यात त्या जे काही आहे फिलिंग्स की तिला ते बर्डन वाटतं मुलाला वाढवणं, त्यामुळे ते बॉन्डिंग तेवढं ते एस्टॅब्लिश नाही करू शकत. तिला स्वतःलाच स्वतःबद्दल बरंच गिल्ट असतो आणि पोस्टपार्टम डिप्रेशनचं डिप्रेशन, त्यामुळे ते नकोसं वाटणं, आयुष्य अवजड वाटणं, त्याच्यातून पण त्यातून चुकीचे प्रकार घडले आहेत स्त्रियांकडून. आणि ज्या अगदी सॉफिस्टिकेटेड आपण जे म्हणतो की नाही आता त्या सेल्फ कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतायत, त्या त्यांची चिडचिड होते, म्हणजे स्वतःच्या तब्येतीवर परिणाम होतो, कॉन्फिडन्स लेवल कमी होते. आणि आपल्याकडे जी सिस्टीम आहे कॉर्पोरेटची तर ती इतकी वेलकमिंग नाही आहे की बाबा तुमची जर एम्प्लॉई आहे अँड शी वॉन्ट्स टू कम बॅक तर तुम्ही तिला कितपत मदत करू शकता किंवा तिला किती कम्फर्टेबल तुम्ही कमबॅक करू शकता. हां, तर हे मुळात हे पोस्टपार्टम डिप्रेशन समजून घ्या. माझ्या अनेकशा म्हणजे शिकलेल्या मैत्रिणी त्यांना पण हे ते डिनाय करतात की असं आपल्याला होत नाहीये. आपण त्यांना म्हटलं की नाही ते चिडचिड आणि त्या एकट्या पडतात. एक तर आपल्याकडे सोशल सपोर्ट हा इश्यू आहे, त्यांना कम्युनिटी सपोर्ट हवा असतो पण तो मिळत नाही. त्याच्यानंतर त्यांना हे पोस्टपार्टम डिप्रेशन कळत नाही नक्की आपल्यासोबत काय होतं, कारण मूल जन्माला आल्यावर त्याच्या शरीरामध्ये इतके प्रचंड बदल होतात, कॅल्शियम कमी होऊन जातं, बाकीचे हार्मोनल चेंजेस असतात, तर ते स्टेबल व्हायला 1 ते 2 वर्ष जातात. त्या काळामध्ये जर ती जॉईन होत असेल किंवा तिला परत जॉबला जायची इच्छा असेल तर ते फार स्टेप बाय स्टेप जायला हवं. त्याच्याकरता ती अर्थात सगळ्यात पहिला पाठिंबा तिच्या पार्टनरचा हवा, घरच्यांचा हवा, की तिला हे करायचं आहे पण तिची जी कंडिशन आहे ती डेलिकेट आहे, नाजूक स्थिती आहे. मग आपण हिला हळूहळू कसं परत कमबॅक करायला लावायचं आणि ते प्रोग्रेसिव्हच जायला हवं. म्हणजे थोडं वर्कलोड घ्यायचं, म्हणजे 4 तासाचा जॉब करायचा, 2 तासाचा करायचा. आणि ऑफिसमध्ये पण ती रिजॉईन करणार असेल मॅटर्निटी लिव्ह नंतर तर तिला काम काही दिवस कमी द्या किंवा रुटीन द्या, नवीन प्रोजेक्ट्स देऊ नका. आणि अर्थात तिच्या मुलाची पण जी सोय आहे, लहान बाळाची सोय लागायला हवी, हे फार महत्वाचं आहे. त्याच्याशिवाय तिचं लक्ष त्याच्यात लागणार नाही. कारण मग ते पोस्टपार्टम डिप्रेशन, फिजिकल चॅलेंजेस, म्हणजे मेंटल चॅलेंजेस, फिजिकल चॅलेंजेस, बाळाबद्दलचं असणारं प्रेम, ओढ आणि गिल्ट परत, त्या सगळ्यांमध्ये त्या मुलीचं करिअर अनेक वेळा कम्प्लिटली बंद होऊ शकतं. म्हणजे त्या मुली मग परतच जात नाही. आणि पोस्टपार्टम डिप्रेशन हे 2 वर्ष वगैरे पर्यंत जाऊ शकतं. ओके, 1.5 ते 2 वर्ष जातं. त्यामुळे त्या काळात तुम्ही थोडी काळजी घ्यायला हवी. आणि मुख्य म्हणजे मी आजकाल लेडीजचं बघते त्यांना मैत्रिणी कमी असतात आणि त्या एकमेकांचा सपोर्ट मागत नाही. खरं तर मागायला हवा आणि हक्काने मागायला हवा की मैत्रीण आहे की तू हे कर माझ्याकरता, किंवा मग अर्थात तुमची वेळ आली की तुम्ही त्याला रेसिप्रोकेट करा. हां, ते होताना दिसत नाही. त्यामुळे ज्या करिअर ओरिएंटेड वुमन आहेत, अमुक पगार मिळतो याचा अर्थ आपल्याला
सोशल सपोर्ट असेल असं जरूर नाही आहे. आणि त्या पगारावर जास्ती म्हणजे सोशल सपोर्ट इज मोर इम्पॉर्टंट दॅन द फायनान्शियल सपोर्ट. तुम्हाला जर तुमचे काम म्हणजे तेवढे खर्च वाचतात ना, प्रत्येक गोष्टीत पैसे खर्च करायला जाणं हा सध्याच्या पॅरेंट्सचा एक मोठा म्हणजे प्रॉब्लेम आहे की ते प्रत्येक गोष्टीत पैसे खर्च करतात. तसं नाही ना, काही गोष्टी तुम्हाला सोशल सपोर्ट म्हणून निघतात तुमच्या. बरोबर आहे. तर हे फार महत्वाचं आहे. त्यामुळे हे लेडीजने पोस्टपार्टम डिप्रेशन समजून घ्या. तुम्हाला जर करिअरमध्ये कमबॅक करायचं असेल तर ते थोडं प्लॅनिंग करून करा. तुम्ही औषधं तुम्हाला जास्ती लागतात ना, म्हणजे मल्टीव्हिटॅमिन्स जास्त घ्यावे लागतील, ॲनेमिक असाल, तर ह्या सगळ्या गोष्टींचा तुमच्या मेंटल हेल्थवर परिणाम होतो आणि त्याचा मग कामावर परिणाम होतो. फोकस, क्रिएटिव्हिटी, आउटपुट कसं देताय तुम्ही. तर तुम्ही फिजिकली आणि मेंटली स्ट्रॉंग राहा, म्हणजे तुम्ही मुलाला पण बऱ्याच चांगल्या गोष्टी देऊ शकता आणि एक सिक्युअर्ड चाइल्डहुड देऊ शकता की त्याला आईपाशी सिक्युअर्ड वाटतं बा म्हणून, अशा पद्धतीचं. सो जस्ट टू कन्क्लूड की आता वर्किंग पेरेंट्ससाठी तुमचा मेसेज किंवा तुमचा एक काय म्हणतात गुरुमंत्र हा काय असेल? मी ऑर्गनायझेशन सायकोलॉजिस्ट म्हणून सांगू शकते, कारण त्यांनी नक्कीच गाईडलाईन्स घ्याव्यात, चाइल्ड सायकोलॉजिस्टकडून घ्याव्यात किंवा त्यांचं पेडिट्रिशियन असेल त्याच्याकडून घ्याव्यात आणि थोडं विचारपूर्वक प्रेग्नन्सी पण प्लॅन करावी. विचारपूर्वक पॅरेंटिंगचं ओव्हरऑल जी प्रोसेस आहे ती एन्जॉय करण्यासारखी आहे आणि माणूस बदलत जातं. मी माझ्या फ्रेंड्सला बदलताना बघितलं आहेत. दोन्ही चांगल्यासाठी आणि वाईट दोन्ही बदल होऊ शकतात, पण ते मूल तुमच्याकडे बघून शिकत असतं. त्याच्यामुळे तुम्ही त्याच्याकरता बेस्ट रोल मॉडेल म्हणण्याचा जो प्रयत्न करायला हवा आणि तो नक्कीच म्हणजे तुम्हाला पण ते नंतर जाणवेल. मूल 20 वर्षाचं 21 वर्षाचं झाल्यावर ती एक इन्व्हेस्टमेंट असते. जसं तुम्ही SIPs करता ना की इकडे टाका पैसे, त्याप्रमाणे मुलाला वेळ देणं, त्याची ओव्हरऑल डेव्हलपमेंट बघणं ही काइंड ऑफ SIPs आहे तुमच्या फ्युचर. फ्युचर करता. गुड. सो वृषाली मॅम, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही बऱ्याच अशा गोष्टी इथे समजवल्यात की ज्या वर्किंग पेरेंट्सला अगदी माहितीच असल्या पाहिजेत किंवा त्यांनी त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात त्या इन्कल्केट केल्या पाहिजेत. सो अशा बऱ्याच माहिती दिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद आणि बोलवल्याबद्दल थँक्यू. हो, येस, नक्कीच. थँक्यू.